ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं। काल बोलल्याप्रमाणे गुंडांना संरक्षण देणारा आणि गुंडांना पोसणारच ही सरकार आहे, यात आता लपून राहिलेलं नाही। हा त्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी मानतो। हा कशी काय एवढी हिंमत करतो? एक जामिनावर गंभीर गुन्हे असलेला आरोपी मुख्यमंत्र्यांना जाऊन 6व्या माळ्यावर मिळतो। त्यांचे सल्लागार कोण सल्ला देत आहेत? आम्हाला माहित आहे की मुख्यमंत्री शिंदे कष्टातून मेहनतीतून उभे झालेत, परंतु पक्ष फोडाफोडी केल्यानंतर त्यांना एवढं पाशवी त्यांच्या मागे संख्याबळ असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे? याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे। कारण होती नव्हती पक्षफोडीनंतर महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावरच आणली, इज्जत घालवली आणि आता उरली सुरली जे काही आहे ती आता गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे। हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, मी म्हटलं की दिवसेंदिवस या सरकारची भूक वाढत चालली आणि आचारसंहितेच्या पूर्वी जेवढी तिजोरी लुटता येईल तेवढी लुटण्याची स्पर्धा या सरकारमधील मंत्र्यांची सुरू झालेली आहे आणि त्याला मंत्रिमंडळ शांतपणे सगळं मुकसंमती किंवा आंधळेपणा बहिरेपणा धारण करून या सगळ्या गोष्टींना मान्यता देत आहे। आतापर्यंत आपण कालपर्यंत ॲम्ब्युलन्स घोटाळा मी सगळ्यापुढे मांडला आणि आज मात्र एकीकडे अंगणवाडी सेविकांना मानधनाची वाढ होत मागणीसाठी आंदोलन मोर्चे काढले जात आहे। अनेक अंगणवाडी सेविकांना वेठीस धरले जात आहे। त्यांची ग्रॅच्युइटी असेल, त्यांची मानधन असेल, हे देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र मर्जीतील आपल्या कंपनीला 1,14,974 इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते? यासाठी साधारणतः 155 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे। हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात दिले असते तर हा घोटाळा टाळता आला असता। पण घोटाळाच करायचा आहे म्हणून यांनी दिल्लीच्या मेसर्स इन्फ्राटेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं। ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नावाचा मोबाईल पुरवणार आहे। खरं तर ही दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच, पण यामध्ये मिळणारा मलिदा कोट्यावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना च्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का दाखवला? खरं सेविका या प्रामाणिक नाहीत का? मग अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे टाकले असते तर त्या ठिकाणी त्या भागामध्ये ज्या मोबाईलला सर्व्हिस लागतं, सर्व्हिस सेंटर लागतात, त्या भागात असलेल्या सर्व्हिस सेंटरचा विचार करून त्या अंगणवाडी सेविका आवश्यक असलेला मोबाईल घेऊ शकल्या असत्या। परंतु त्यांना यातून कमिशन आणि वसुली हा यांचा ब्रीदवाक्य झालेला आहे। त्यामुळे हे सगळे धंदे यांनी जोरात सुरू केलेले आहेत। हा अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबाईल घोटाळा एक नवा घोटाळा महिला बालकल्याण विभागाने केलेला आहे। त्यांच्या मंत्र्यांना यातून किती वाटा मिळणार आहे, किती मलिदा खाणार आहे, हे आता आम्ही लाटायला मिळणार हे दिसणार आहे। आणि खरं तर या मलिदापोटीच हे मोबाईल खरेदी केले जात आहेत। आम्ही म्हणालो होतो अलीबाबा आणि 40 चोर, पण आता 2 अलीबाबा 80 चोर अशी स्थिती राज्याची झाली आहे। हे पक्ष फोडून गेलेले 2 अलीबाबा आणि त्यांचे 40 चोर
बिनधास्तपणे उजळ माथ्याने हम किसी के बाप की सुनते नहीं, हमारा कौन बाल बाका कर सकता है, अशा आविर्भावात भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या मागण्या करून आंदोलन केलं त्यावर विचार न करता मोबाईल देऊन काहीतरी त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे महिला अंगणवाडी ज्या आमच्या आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यांनी ग्रॅज्युएटी असेल, शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा